तर आपण आज नांदेडच्या नायगावतील कृषी ऑफिसमध्ये आणि नांदेड जिल्ह्यामध्ये जवळपास नांदेड जिल्ह्याच्या विविध वेगवेगळ्या ठिकाणी पावसाचं प्रमाण कमी जास्त झालेलं आहे. तरी आपण नांदेडच्या नायगाव तालुक्यातील काही ठिकाणी पेरण्या झालेल्या आहेत, तर काही ठिकाणी पेरण्या लांबलेल्या आहेत. यासाठी आपण तालुका कृषी अधिकारी ज्यांच्याकडून आपण शेतकऱ्याला काय आवाहन करतील याकडे सर्वांचं लक्ष आहे, ते आपण त्याच्याकडे थेट संवाद करतो. मी तालुका कृषी अधिकारी खाली बसा. तर विविध वर्तमानपत्रातून कृषी सहायकाच्या माध्यमातून आमचे त्याच्यानंतर कृषी विभागाच्या माध्यमातून आम्ही शेतकऱ्याला असं आवाहन करतो की 100 मिलीमीटर पाऊस झाल्याशिवाय पेरणी करण्यात येऊ नये. तसेच बियाण्याची उगवण क्षमता चाचणी तपासूनच बियाण्याची पेरणी करण्यात यावी. बीज प्रक्रिया करूनच बियाणे पेरणी करण्यात यावं. त्यानंतर काही शेतकरी DAP सारख्या संयुक्त खताचा आग्रह धरतात. त्याच्याऐवजी संयुक्त खताच्या ऐवजी उपलब्धतेनुसार सरळ खताची त्या प्रमाणात घेऊन पिकाच्या आवश्यकतेनुसार किती प्रमाण लागते त्या प्रमाणात खत घेऊन त्याप्रमाणे पेरणी करण्यात यावी. सोबतच तसेच सर्व शेतकऱ्यांना असे आवाहन करतो की मागील त्याला शेतकरी या योजनेअंतर्गत शेतकऱ्याने वैयक्तिक शेतकऱ्याचा लाभ घ्यावा, जेणेकरून मध्यंतरीच्या कालावधीमध्ये जो 15 दिवसाचा ते 1 महिन्याचा जो स्ट्रेस पडतो, जो पावसाचा खंडित कालावधी असतो, त्यामध्ये शेतकऱ्यांना संरक्षित पाणी देण्याची व्यवस्था होऊ शकते. त्यामुळे उत्पन्नात त्यांच्या येणार. तसेच यावर्षी बऱ्याच शेतकऱ्यांना आव्हान केल्यामुळे आणि त्यांना त्याचं महत्त्व पटवून दिल्यामुळे शेतकऱ्यांनी बेडवर तसेच BBFवर सोयाबीनच्या लागवडीचं मोठ्या प्रमाणात होत आहे. त्याच्यामध्ये KDS 753, 736, 612 ह्या व्हरायटीचा प्रामुख्याने वापर होत आहे. तरी टोकन पद्धतीने बियाण्याची जी लागवड आहे सोयाबीनच्या, त्याच्यामध्ये घेतल्यामुळे कसं व्हायला माहीत आहे का, येलो मोझॅक या रोगावर सुद्धा बऱ्याच प्रकारे नियंत्रण झाल्याचे दिसून आलेले गेल्या वर्षी दिसून आलेले आहे. त्याचप्रमाणे शेतकऱ्यांना परत एकदा आवाहन करण्यात येते की 100 मिलीमीटर पाऊस झाल्याशिवाय कुणी पेरणी करू नये. बऱ्याच शेतकऱ्यांचे असे दिसून येत आहे की सांगितल्यानंतर सुद्धा धूळ पेरणी केली जात आहे.